प्रिय युवा मित्रांनो, 9 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण भारतामध्ये आपण राष्ट्रीय युवा दिन साजरा करीत आहोत. आपण एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहोत, तरी देखील हा महत्त्वाचा दिवस आपण आपल्या देशामध्ये साजरा करीत आहोत. आणि म्हणून आजचं हे जे संपूर्ण चिंतन आहे ते पोप साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार संत लूकच्या शुभवर्तमानातील 7व्या अध्यायातील विधवेच्या मुलाला जिवंत करण्याच्या उतार्यावरती आधारित आहे. आणि म्हणून त्या उतार्याचं वाचन करून मी ह्या आपल्या सर्वांबरोबर करीत असलेल्या चिंतनाला सुरुवात करीत आहे. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडीत स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलेला आहे. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या बाईला सांत्वनाचे शब्द देतो. आणि तेच शब्द प्रभू येशू ख्रिस्त आपणा प्रत्येकासाठी जणू आजच्या या दिवशी घेऊन आलेला आहे. यंग मॅन, आय से टू यू, अराइज. तरुणा, मी तुला सांगतो, उठ. इफ यू हॅव लॉस्ट युअर व्हायटॅलिटी, युअर ड्रीम्स, युअर एन्थुझियाझम, युअर ऑप्टिमिझम, युअर जनरॉसिटी, Jesus stands before you and says, young man, I say to you, arise. तुम्ही जर निराशेमध्ये असाल, तुमची स्वप्नभंग झालेली असतील, तुम्ही वैफल्यग्रस्त झालेले असाल, स्पर्धेमध्ये हरल्यासारखं वातावरण तुमच्यासमोर निर्माण झालेलं असेल, तर अशा सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे की यंग मॅन, अराइज, I say to you. Jesus, struck by the woman's grief, miraculously restored her son to life. He had compassion for her and he said, do not weep. 5 महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आजचं हे चिंतन आपण पुढे नेणार आहोत. पहिला मुद्दा आहे द अबिलिटी टू सी द पेन अँड डेथ. मरणाच्या मिरवणुकीकडे प्रभू येशू ख्रिस्ताने आपुलकीने पाहिले. त्या दुःखी मातेचा चेहरा तो न्याहाळतो. त्याची आपुलकीची नजर संवादाची निर्मिती करते. त्या दुःखी मातेमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक प्रकारचं कॉन्व्हर्सेशन सुरू होते. मी एखाद्या दुःखद प्रसंगाकडे किंवा एखाद्या वाईट प्रसंगाकडे कशा रीतीने पाहतो. आज आपण समाजामध्ये पाहतो अनेक प्रकारचे तुमच्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती, निरनिराळ्या वापरत असलेल्या मीडियावरती अनेक प्रकारचे फोटो, मग ते मृत्यूचे असो, कोणी दुःखामध्ये असो, कोणी संकटामध्ये असो, असे निरनिराळे फोटो आपण येताना पाहतो. परंतु त्या दुःखाशी आपण एकरूप होतो का? की स्क्रीनवरती फोटो आलेले आहेत आणि मी फक्त फिरवत जात आहे. त्यातून एक अनुभवाची भूमिका घेण्यापेक्षा
मी केवळ त्यावरती बघ्याची भूमिका घेतो आणि बघत राहतो. आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे शारीरिक, आध्यात्मिक, भावनिक आणि सामाजिक मृत्यू पाहत असतो. मात्र आपण ह्या प्रत्येक घटनांची तितक्याच जवळीकतेनं नोंद घेतो का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा हा एक महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे की त्याने लोकांच्या ज्या भावना होत्या त्याबरोबर स्वतःला एकरूप करून घेतलेला आहे. आज आपण पाहतो आपले अनेक युवक हे चांगलं जीवन जगत आहेत, परंतु परिस्थिती सर्वत्र तितकीच चांगली नाही. आजूबाजूला आपल्याला निराशाजनक परिस्थिती देखील पाहायला मिळते. अनेक युवक निरनिराळ्या प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत आणि ह्या प्रश्नांना सामोरे जात असताना त्यांना आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेला हरल्यासारखं वाटते. या स्पर्धेमधून आपण बाद झाल्यासारखं अनेक वेळेला त्यांच्या मनाला भावना स्पर्शून जात असते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये आपण कधीही आपल्या स्वप्नांचा चुराडा होऊ देता कामा नये. नैराश्य जरी वाट्याला आले, काही भौतिक गोष्टी जरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्यासमोर निर्माण झाल्या, तरी देखील आपण स्वतःचं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्तावरती केंद्रित ठेवलं पाहिजे. परिस्थिती एखादी वाट्याला आलीच तर त्या परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढण्याची बळ, ताकद आपण आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण करणे फार गरजेचं आहे. प्रिय मित्रांनो, आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घ्यायला शिकलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला काय होते की एखादा प्रसंग आपल्यावरती आल्यानंतर आपण कोलमडून पडतो. मात्र या परिस्थितीमध्ये उभं राहणं, या परिस्थितीशी झुंज देणं हे आपलं खरं व्यक्तिमत्व ठरवत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, टू हॅव कंपॅशन, दयामय असणे. जीसस मेक्स देअर पेन हिज ओन. त्या मातेचं जी वेदना होती ती जणू प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची वेदना करून घेतली. तो त्याला आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यासारखं वाटलं. आपल्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती मरण पावलेला आहे असे त्याला अंतःकरणात वाटले. तरुण म्हणून तुम्ही वारंवार निरनिराळ्या घटनेद्वारे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही संवेदनशील आहात. तुम्ही परिस्थिती पाहून त्या परिस्थितीमध्ये कशी काय वाट काढता येईल ह्यासाठी धावसुद्धा घेत असता. तुम्ही करुणामय आहात. प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला शांत बसू देत नाही. मग जलप्रलय असो, सुनामी असो, धरणीकंप असो किंवा आता आपण सामोरे जात असलेलं कोविड-19 ही महामारी असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये युवक समाजामध्ये उभा राहिलेला आहे. आणि असं ऐकायला मिळालेलं नाहीये की एखादी परिस्थिती समाजामध्ये उभी राहिली आणि युवक पळून गेले. केरळला जेव्हा जलप्रलय आलेला होता तेव्हा आपल्या वसईतून 10 युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता स्वतःचं जीवन त्या चांगल्या कारणासाठी समर्पित करण्याची वृत्ती दाखवलेली होती. आणि त्या ठिकाणी जाऊन सुंदर असं कार्य आपल्या युवकांनी त्या जलप्रलयाच्या वेळेला करून दाखवलेलं आहे. पोप फ्रान्सिस आपल्याला सुंदर रीतीने सांगतात की संवेदनशीलता जी तुमच्या अंतःकरणामध्ये आहे ती चोरीस जाऊ देऊ नका. जी कंपॅशन आपण लोकांसाठी ठेवली पाहिजे ती सतत आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. जीवनातील वास्तव पाहण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू देखील उभे राहिले पाहिजेत. कधी प्रसंगी एखादी घटना पाहिल्यानंतर खऱ्या संवेदनेने मी कशा प्रकारे धावून जातो, जेव्हा ती घटना पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये अश्रूजन्य परिस्थिती निर्माण होते. जे कठीण परिस्थितीमध्ये आहेत त्यांना जीवनामध्ये खंबीरपणे उभं राहण्यासाठी
आणि विशेष करून आपले जे युवा मित्र निरनिराळ्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्यांनी चांगलं एज्युकेशन घेतलेलं आहे, पण त्यांना जॉब नाही. काही अनेक प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये फसलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांना आधार देऊन, त्यांच्या बाजूने उभे राहून, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, मी तुला बळ देतो, मी तुला आधार देतो, अशा प्रकारच्या शब्दांनी आपण त्यांच्या पुढे गेलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे येऊन स्पर्श करणे. टू कम फॉरवर्ड अँड टू टच. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तिरडीला स्पर्श केला. तो मरणाची मिरवणूक थांबवतो, जवळ येतो, एकरूप होतो. जवळीकता, एकरूपता माणसाला त्या घटनेशी एकत्रित करत असते. तो सर्व व्याधी, निराशा काढून टाकणाऱ्या असा प्रकारचा स्पर्श प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलाला दिला. खऱ्या प्रेमातून आलेला स्पर्श तो होता. तो जवळीकतेची किंवा संवेदनेने भरलेली एक खून पुनरुत्थानाची आशा पल्लवित करत असते. त्या मुलाला नवीन जीवन प्राप्त झालं. एखादा युवक किंवा युवती जेव्हा निराशाजनक परिस्थितीमध्ये असते, त्यावेळेला जेव्हा आपण त्यांना आधार देतो, आपण जेव्हा त्यांच्या बाजूने उभे राहतो, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची संजीवनी निर्माण होत असते. जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून तुम्ही देखील समाजामध्ये तशा प्रकारच्या स्पर्शाने पुढे जात राहा. तुम्ही सुद्धा एखाद्या निराशाजनक जीवनाला उभारी देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या जीवनाला स्पर्श करा. आणि जे मृतावस्थेत आहेत, जे निराशेत आहेत, जे व्यसनाच्या, ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत, ज्यांनी आपली श्रद्धा गमावलेली आहे, अशांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा सतत प्रयत्न करा. चौथा मुद्दा आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, तरुण मुला मी तुला सांगतो उठ. यंग मॅन आय से टू यू अराइज. तरुणाचे नाव प्रभू येशू ख्रिस्ताने इथे घेतलेलं नाहीये. त्याद्वारे आपणा प्रत्येकाशी प्रभू येशू ख्रिस्त जणू त्या वाक्याद्वारे संवाद साधत असतो. आपणा प्रत्येकाशी संवाद साधत असतो. तुला, मला, आपणा प्रत्येकाला उठावे लागते. प्रत्येकाला जीवनाच्या परिस्थितीमध्ये उभे राहावे लागते. जे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ शकत नाहीत, ते समाजामध्ये कधीच उभे राहू शकत नाही. जे प्रवास करत नाहीत, ते कधीच पडत नाहीत आणि ते पुढे पाऊल सुद्धा टाकत नाहीत. जोखीम घेत नाहीत, ते समाजामध्ये उभे राहू शकत नाहीत. आणि म्हणून पहिली पायरी आपल्याला चढायची आहे. कदाचित जीवनामध्ये अपयश येईल, आपण 10 वेळेला पडू, पण 11व्या वेळेला आपण सहज उभे राहू. जोखीम घेणं, स्पर्धेमध्ये उतरणं आणि युवक म्हणून अधिक चांगल्या ताकदीने या समाजामध्ये उभे राहणं ही गरज आहे. आज आपण अनेक मार्ग चुकवणाऱ्या मंत्रांचा वापर करतो, मात्र खरी संवेदना ही आतून निर्माण होत असते आणि त्यासाठी फार जवळीकतेनं पाहणे गरजेचं आहे. येशूच्या शब्दाचे खूप जबरदस्त परिणाम आहेत, कारण ते आंतून आलेलं परिवर्तन होतं. ते दॅट वॉज दी इनर चेंज जीसस एक्सपिरियन्स्ड इन हिज लाईफ अँड ही गेव टू दॅट बॉय. अनलेस अँड अंटिल आय हॅव दॅट inner conviction, I have that inner change in my personal life, मी दुसऱ्याच्या जीवनामध्ये जिवंतपणा आणू शकत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे लिव्हिंग न्यू लाईफ ॲज रिझन वन्स. की पुनरुत्थित म्हणून आपण जगामध्ये वावरत राहणं फार गरजेचं आहे. टुडे वी आर कनेक्टेड बट वी आर नॉट कम्युनिकेटिंग. आपण डिजिटल विश्वामध्ये अकंठ बुडालेलो आहोत. ही कॉल्स अस टू एम्ब्रेस अ रियालिटी दॅट इज मच मोर दॅन व्हर्च्युअल.
This does not involve rejecting technology, but rather using it as a means and not as an end. टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करू नका किंवा मीडिया तुम्ही वापरू नका अशा प्रकारचे आपल्याला कोणीही ओरडून सांगत नाहीये, परंतु त्या टेक्नॉलॉजीने, त्या मीडियाने आपला नाही वापर केला पाहिजे, आपण त्यांचा वापर केला पाहिजे. ते आपल्या उपयोगासाठी आहेत. कधी कधी आपण त्याच्यामध्ये इतके गुरफटले जातो की मीडिया आपल्याला वापरू लागते असा कधी कधी प्रश्न आपल्याला आणि आपल्या भोवती असलेल्या अनेक अशा लोकांना वाटू लागतो. जे म्हणून डिजिटल मीडियाला पूर्णपणे चिकटून राहू नका. आपल्यामध्ये आशा जागृत करा, परस्परांशी इतरांशी संवाद साधा, तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणा, जगाच्या संपर्कात राहा. फक्त माझे पोट भरले म्हणजे झाले अशी भावना कधीच बाळगू नका. तर समाजामध्ये उपाशी आहेत त्यांचं पोट भरण्यासाठी मला समाजामध्ये युवक म्हणून काय करता येईल. आज आपण बघतो या कोविड-19 परिस्थितीमध्ये अनेक लोक दानशूरतेच्या भावनेतून पुढे धावून जात आहेत. अनेक लोक सहकार्याच्या भावनेतून पुढे जात आहेत आणि निरनिराळ्या प्रकारची सेवा सर्व्हिस ह्या कोविड-19 आजारामध्ये देण्याचे प्रयत्न करत आहे. ही खरा पुनरुत्थान अनुभवणे आहे. अशा प्रकारचं पुनरुत्थान जेव्हा आम्ही जीवनामध्ये अनुभवतो तेव्हा ते मला स्वस्थ बसू देत नाही. ते मला चांगल्या उद्देशासाठी धावून जाण्यासाठी प्रेरणा देत राहते. आज राष्ट्रीय युवा दिन साजरा करत असताना तुम्ही सर्व तशाच प्रकारच्या प्रेरणेने प्रेरित होऊन an inspiration which is from within, which can really move hearts of those who come in contact with you. जे तुमच्या संपर्कात येतील अशा प्रत्येकांचं अंतःकरण बदलण्यासाठी आणि एक नवा समाज, एक नवचैतन्याने भरलेला समाज निर्माण करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सतत प्रेरणा देत राहो. हीच सदिच्छा आणि हीच प्रार्थना आजच्या ह्या महत्त्वाच्या दिनी मी तुम्हा सर्वांना देत आहे. धन्यवाद.